हॅलो स्टुडंट, वेलकम. बघा, आज आपण स्टार्ट करणार आहे 12th केमिस्ट्रीच्या आणखी एक न्यू पॉइंटला, ज्याचं नाव असणार आहे फॅराडेज लॉ. बट हा जो काही लॉ आहे हा असणार आहे आपला इलेक्ट्रोकेमिस्ट्री या युनिट मधला. बघा, एक सायंटिस्ट होता आणि त्या सायंटिस्टनी इलेक्ट्रिसिटी बद्दल किंवा जे काही ऑक्सिडेशन अँड रिडक्शन अक्युअर्ड होतं पर्टिक्युलर सेल वरती, त्याच्याबद्दल एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्याबद्दल काही रूल्स आहेत, त्याचे काही नियम आहेत त्याचे. सो ते आपण पाहणार. तो सायंटिस्ट होता मायकल फॅराडे. ओके, मायकल फॅराडे याने 18th सेंचुरी मध्ये मायकल फॅराडे, एम फॅराडे म्हटलं जातं त्याला. मायकल फॅराडे याने काय केलं की याने इन्फॉर्मेशन दिली. काय म्हटलं? फॅराडे फर्स्ट लॉ 18th सेंचुरी मध्ये त्याने इन्फॉर्मेशन दिली आहे. सो फर्स्ट लॉ, मायकल फॅराडे फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रिसिटी, फॅराडे फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रिसिटी असंही म्हटलं जातं. द सबस्टन्स deposited on respective electrode due to oxidation and reduction is directly proportional to reduction, the weight, the amount of that substance is directly proportional to its electricity. Electricity passes through cell. That is our Faraday first law. Consider करा, तुमच्याकडे एखादा सेल असणार आहे. या सेल मध्ये किती अमाउंट मध्ये, जसं आपण मोल्टन NaCl इलेक्ट्रोलिसिस, आपण मोल्टन NaCl चं जेव्हा आपण स्टडी केलं, इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl, त्यावेळेस आपल्या असं लक्षात आलं इथे एक एनोड होता, इथे एक कॅथोड होता. तर कॅथोड दॅट इज अवर निगेटिव्ह, दॅट इज अवर एनोड पॉझिटिव्ह. आणि आपण काय केलं होतं, हे जे काही सेल आहेत हे एका बॅटरीला अटॅच केले होते. तिथे एक पॉझिटिव्ह टर्मिनल होता आणि एक निगेटिव्ह टर्मिनल होता बॅटरीच्या त्याला. मग इथं जे काही कॅथोड वरती सोडियमचे ऍटम्स काय झाले होते, डिपॉझिटेड झाले होते. सोडियमचे ऍटम जे काही कॅथोड वरती ते डिपॉझिट झाले होते. पण किती प्रमाणामध्ये हे डिपॉझिट होतील तर हे डिपेंड करतं किती अमाऊंटची इलेक्ट्रिसिटी तुम्ही याच्यावरून या सेल मध्ये पास केली. More the amount of electricity passes through that cell, more the amount of sodium which is deposited on a cathode, as well as more the amount of chlorine gas which is emitted through a solution in the form of bubble. म्हणजे जेवढे जास्त अमाऊंटची तुम्ही इलेक्ट्रिसिटी त्या सेल मधून पास करणार, त्या सोल्युशन मधून पास करणार किंवा त्या इन्स्ट्रुमेंटला तुम्ही देणार, तेवढी जास्त अमाऊंट मध्ये काय होईल, सोडियमचे ऍटम्स काय होतील, डिपॉझिट होतील. आणि तेवढ्या जास्त अमाऊंट मध्ये काय होतील, तिथून Cl2 ची गॅस काय होईल, इमिट होईल. मग आता ही जी काही अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे किंवा तो किती अमाऊंट मध्ये तिथं डिपॉझिट झाला, याच्यासाठी काही इक्वेशन्स आहेत. हा आहे आपला फॅराडेचा फर्स्ट लॉ. जसं अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी, किती अमाऊंटची इलेक्ट्रिसिटी पास झाली, ते याच्यासाठी एक इक्वेशन असतं, दॅट इज Q इक्वल्स टू I इंटू टी. टी इज द टाइम. टी म्हणजे काय, टाइम. इथे लिहून देतो. सो टी इक्वल्स टू टाइम. आता टाइम तुम्हाला घ्यायचा असतो सेकंड मध्ये. टाइम ऑलवेज तुम्हाला म्हणजे हॉवर मध्ये असेल तरी तुम्ही त्याला सेकंड मध्ये कन्वर्ट करा, मिनिट मध्ये असेल तरी त्याला सेकंड मध्ये कन्वर्ट करा. सो टी ची व्हॅल्यू ही सेकंड मध्ये असायला पाहिजे. I is the current in the form of ampere. आणि हा जो काही I म्हणजे असतो, हा आहे तुमचा करंट. हा काय तुमचा करंट. तो कुठल्या फॉर्म मध्ये घ्यायचा आहे तुम्हाला, एम्पियरच्या फॉर्म मध्ये घ्यायचा आहे. कुठल्या फॉर्म मध्ये घ्यायचा आहे, एम्पियरच्या फॉर्म मध्ये. सो नाउ T is the time which is in a second and I is the current which is in the form of ampere. Q is the amount of electricity passes and the unit of Q, amount of electricity,
is the coulomb, which is represented second, which is represented by smallest ampere, that is capital A, coulomb capital C. ओके, या तऱ्हेने तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. सो नाउ इलेक्ट्रिसिटी पासेस. मग या तऱ्हेने जर तुम्ही त्याला रिप्रेझेंट करून राहिले तर तुम्ही फॅरेडेचा फर्स्ट लॉ एक्सप्लेन करून राहिले. कसे? द सबस्टन्स डिपॉझिटेड ऑन रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड ड्यू टू ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. आपल्याला माहित आहे कॅथोड दॅट इज रेड कॅट अँड ऑक्स एनोड वरती, ऑक्सिडेशन रिडक्शन कॅथोड वरती. So now oxidation and reduction, the substance deposited on respective electrode. या इलेक्ट्रोड वरती किती अमाउंट मध्ये सबस्टन्स ऑक्सिडेशन आणि रिडक्शन थ्रू जमा होईल and the amount of that substance is directly proportional and the amount, आणि हे जे काही अमाउंट असणार आहे या सबस्टन्सची हे कोणाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे की कोणाशी? द इलेक्ट्रिसिटी पासेस थ्रू दॅट सेल. या सेल मधून जेवढे जास्त इलेक्ट्रिसिटी पासेस करणार तेवढे जास्त सोडियमचे ॲटम्स काय होतील या कॅथोड वरती डिपॉझिट होतील, तेवढे जास्त क्लोरीनची गॅस सुद्धा काय होईल इथून इमिट होऊन जाईल. मग आता ही इलेक्ट्रिसिटी काढायची कशी असते? सो अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी विच इज रिप्रेझेंटेड बाय Q. Q equals to I into T. Okay, and T is the time which is in a second, I is the current which is in an ampere, and Q is the amount of electricity that is in a coulomb. Okay, so now second thing. आता फक्त हे असं नाही की जेवढी जास्त, त्याच्यामध्ये आणखी एक हे असतो मोल रेशो. मोल रेशो, मोल रेशो म्हणजे काय? खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे मोल रेशो. सेकंड थिंग, हे तर झालं तुमचं पहिलं इक्वेशन, दॅट इज युअर फर्स्ट इक्वेशन. हा एवढं. सो नाउ दॅट इज युअर फर्स्ट इक्वेशन. मोल रेशो म्हणजे काय? मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म डिवाइडेड बाय moles of electron required. Moles of product form divided by moles of electron required. मग मोल रेशो आहे काय? मोल रेशो आहे काय? आता मोल रेशोला तुम्ही सिंपली रिप्रेझेंट करू शकता. मोल रेशोला वी कॅन रिप्रेझेंट, आपण एखादी याची डेफिनेशन पण करू शकतो बघा. मोल रेशो इक्वल्स टू मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म डिवाइडेड बाय द मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड. आता हे समजणार, याच्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. कन्सिडर करा, आपल्याला माहिती आहे Zn म्हणजे Cu ची एक रिएक्शन असते, Cu डाय पॉझिटिव्ह प्लस 2 इलेक्ट्रॉन फॉर्मेशन ऑफ Cu दॅट इज अ सॉलिड इन स्टेट. बट हा Cu जो काही डाय पॉझिटिव्ह असतो हा कुठल्या स्टेट मध्ये असतो? ऍक्वस फेज मध्ये. मग आपल्याला माहितीये, सो ना ही जी काही तुमची 1 नंबरची रिएक्शन आहे ही काय इन्फॉर्मेशन देऊन राहिली तुम्हाला? ही इन्फॉर्मेशन देऊन राहिली देयर इज फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ Cu atoms in a solid state. इथं किती अमाउंट मध्ये Cu चे ॲटम फॉर्म झाले? देयर इज फॉर्मेशन ऑफ 1 मोल, एक ॲटम Cu चा फॉर्म झालाय. सो 1 मोल Cu atoms in a solid state and number of electron required there is 2 moles. ओके, म्हणजे जर तुम्हाला 1 मोल Cu 1 मोल कॉपर, ओके, हा जर तुम्हाला फॉर्म करायचा असेल सॉलिड स्टेट मध्ये तर तुम्हाला 2 मोल इलेक्ट्रॉन काय होतील तिथं रिक्वायर्ड होतील. बाय दिस इक्वेशन वी कॅन कॅल्क्युलेट द मोल रेशो फॉर दैट पर्टिक्युलर रिएक्शन इक्वल्स टू 1 मोल Cu that is a solid state necessary आहे, phase necessary आहे, and number of electron requires 2 moles electron. So now mole ratio for that particular reaction that is 1/2 equals to 0.5. There is no unit for the mole ratio. Mole ratio साठी कुठलंही युनिट असणार नाही. फक्त एवढं ध्यानात ठेवायचं की मोल रेशो असणार आहे तर मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म या रिएक्शन मध्ये किती मोल्स होणार. इट मे बी ऑक्सिडेशन ऑल्सो, इट मे बी रिडक्शन ऑल्सो, डिपेंड अपॉन. मी इथं फक्त रिडक्शन शो केलं. काय होणार आहे? 1 मोल Cu तुमचा फॉर्म झालाय, पण त्याच्यासाठी तुम्हाला किती इलेक्ट्रॉन लागले? 2 मोल लागलेत ना. मग 2 मोल 1/2 इक्वल्स टू 0.5. दॅट इज आवर मोल रेशो. म्हणजे हे जे काही सेकंड इक्वेशन आहे हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो नाउ नेक्स्ट मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास थ्रू द सेल. आणखी एक इक्वेशन असणार आहे ते सांगतो मी इथं. ओके, मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन in moles of electron passes through that cell.
हा जो काही सेल आपण रिप्रेझेंट केलाय या सेल मधून हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विच इज पासेस थ्रू दॅट सेल और व्हाट इज द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रॉन विच इज पासेस थ्रू दॅट सेल ते पण आपण कॅल्क्युलेट करणार आहे. सो नाउ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल्स टू that is Q divided by 96,500. ओके, आता हे एक इक्वेशन आहे 96,500. हे काही एखादा काही फेवरेट नंबर नाही आहे आपला किंवा हा नंबर कुठून आला. ते ऍक्च्युअल हा 1 फॅरेडेचा आहे, ते मी एक्सप्लेनच करणार आहे फक्त 2 मिनिटावर. पण पहिले त्याच्या अगोदर बघा मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन, हाऊ मेनी नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड. जर त्यांनी विचारलं की जर तुम्हाला 2 मोल समजा काहीतरी Cu फॉर्म करायचे असतील किंवा 1 मोल Cu फॉर्म करायचे असतील त्याच्यासाठी काहीतरी क्वांटिटी मध्ये इलेक्ट्रॉन लागतील. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन हे कसे काढू शकतो आपण Q डिवाइडेड बाय 96,500. बट वी ऑल्सो नो दॅट Q इक्वल्स टू I इंटू T. म्हणजे तुम्ही याला लिहू शकता I इंटू T डिवाइडेड बाय 96,500. By this equation we can calculate the moles of electron. So now that is your equation number 3. That is your equation number 3. And most important equation for you, that is आता एक important equation घेणार आहे आपण. बघा हे झाले तुमचे 3 फॉर्म्युले. पहिला आहे तुमचा that is Q equals to I into T. Okay, Q equals to I into T. Second आहे mole ratio equals to moles of product divided by moles of electron required. And third वाला है that is your moles of electron equals to Q divided by 96,500 equals to I into T divided by 96,500. Okay, yeah. आता हे तर आपलं समजा ही तर इक्वेशन वरती झालंय. बट आता आपण आणखी मोस्ट इम्पॉर्टंट एक इक्वेशन स्टडी करणार आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. हाऊ मेनी अमाउंट ऑफ सबस्टन्स विच इज डिपॉझिटेड ऑन रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड, हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट दॅट. देयर इज वन इक्वेशन. हाऊ मेनी अमाउंट ऑफ सबस्टन्स विच इज डिपॉझिटेड ऑन इलेक्ट्रोड. या इलेक्ट्रोड वरती हा जो काही तुमचा कॅथोड आहे या कॅथोड वरती किती अमाउंट मध्ये इलेक्ट्रोड किती अमाउंट मध्ये सबस्टन्स डिपॉझिट झाला. जसं किती सोडियम डिपॉझिट झाला त्या इलेक्ट्रोड वरती. जसं मोल्टन NaCl चं एक्झाम्पल घेतलं होतं आपण, इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl. मग एवढी अमाउंटची इलेक्ट्रिसिटी पास झाल्यानंतर किती अमाउंट मध्ये सोडियम या कॅथोड वरती डिपॉझिट झाला, किती अमाउंट मध्ये क्लोरीनची गॅस तिथे डिपॉझिट इमिट झाली, हे काढू शकतो बाय दिस इक्वेशन. W equals to that is Q 96,500 into mole ratio into molar mass. By this equation we can calculate the amount of product deposited on respective electrode equals to Q divided by 96,500 into mole ratio into the molar mass. या molar mass च्या युनिट नुसार या इक्वेशन नुसार. मग आता हे कसं काढू शकतो. सो W is the mass in gram. Okay, W equals to the mass in gram. That is Q is the charge. Q equals, आता Q च्या ठिकाणी तुम्ही I into T पण ठेवू शकता बरं. ओके, I into T पण ठेवू शकता. So Q, that is the amount of electricity. Third, mole ratio. मोल रेशो पण काढू शकता तुम्ही. आणि लास्टला आहे मोलर मास. मोलर मास तर तुम्हाला गिवन दिलेलं असेल किंवा जर तुम्हाला मोलर मास कॅल्क्युलेट करायचं तुम्ही या इक्वेशनला काय करू शकता, रिअरेंज करू शकता. मी इथं I into T पण ठेवू शकतो कारण मला माहिती आहे Q equals to I into T by using this equation. ओके, हे खूप इम्पॉर्टंट इक्वेशन आहे.
आणि हे जे काही 4th नंबरचं इक्वेशन आहे, इट गिव्स द ओव्हरऑल इन्फॉर्मेशन अबाउट द हाऊ मेनी अमाउंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑन रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रॉन. सो नाउ मास W equals to I into T divided by 96,500 into mole ratio into the molar mass. Next thing, आणखी एक पॉइंट आहे की फॅरेडे, जसं मी मगाशी सांगितलं 1 फॅरेडे म्हणून एक इक्वेशन असतं. 1 फॅरेडे इक्वल्स टू द चार्ज ऑन 1 मोल इलेक्ट्रॉन्स. 1 मोल इलेक्ट्रॉन वरती चार्ज किती आहे? बट आपल्याला माहिती आहे चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन, चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन इक्वल्स टू एका इलेक्ट्रॉन वरती किती चार्ज असतो, तो कुठलाही असो, 1.602 into 10 raised to the power -19 कुलोम. हा जो काही C आहे हा थोडा मोठा गाठ आहे, म्हणजे तो रिप्रेझेंट करेल कुलोमला. एका इलेक्ट्रॉन वरती चार्ज किती असतो? 1.602. आता 2 नंतर 2 7 समथिंग असतं ते. सो 1.602 into 10 raised to the power -19 कुलोम एका इलेक्ट्रॉन वर चार्ज असतो. आणि चार्ज कितीवर पाहिजे तुम्हाला? 1 मोल. आता 1 मोल म्हणजे काय? 1 मोल आपल्याला माहिती आहे किती संख्या असते? 6.022 into 10 raised to the power 23. मग आता एवढी जर याच्यावरती चार्ज असणार आहे तर हा कॅल्क्युलेट कसा करायचा? सो नाउ 1 फॅरेडे इक्वल्स टू that is 1.602 into 10 raised to the power -19. आपल्याला माहिती आहे जो काही चार्ज असणार आहे एका इलेक्ट्रॉन वरती किती असणार आहे तिथं? 1.602 into 10 raised to the power -19. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे 1 मोल म्हणजे किती? 1 मोल म्हणजे किती? 6.022 into 10 raised to the power 23. या व्हॅल्यूला जर कॅल्क्युलेट केलं तर तुमच्या असं लक्षात येईल 23 मधून -19 काय होतील? मायनस होऊन जातील आणि उर्वरित व्हॅल्यू, आणि या ओव्हरऑल व्हॅल्यूला कॅल्क्युलेट जर केलं तर तुमची व्हॅल्यू येणार आहे 96,472 ही व्हॅल्यू. पण राऊंड फिगर मध्ये या व्हॅल्यूला 96,500 घेतलं जातं. म्हणून ही जी काही व्हॅल्यू यूज केली आहे ना आपण या इक्वेशन 4 मध्ये, सो तो असतो आपला 1 फॅरेडे. ओके, म्हणून त्याला म्हटलं जातं जर नीट मध्ये किंवा कुठे सीईटी मध्ये क्वेश्चन आला 1 फॅरेडे इक्वल्स टू 96,472 ही असणार आहे तुमची एक्झॅक्ट व्हॅल्यू. आणि नियरली जर ते बोलले तर तिथं लिहायचं 96,500. ओके, सो नाउ दॅट इज युअर 1 फॅरेडे. ओके, सो हे झालंय तुमचा फॅरेडे फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. काय काय पाहिलं आपण आज पाहिलं आपण फर्स्ट इक्वेशन Q equals to I into T, how many amount of electricity which is passes through that cell, how we can calculate that by using I into T. I is the ampere, T is the time always in a second. Second, mole ratio, moles of product divided by moles of electron required. Third वाला moles of electron Q divided by 96,500 equals to I into T divided by 96,500 या इक्वेशन. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन असणार आहे तुमचं हे वाला. आलं लक्षात? मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन. या इक्वेशनने सुद्धा तुम्ही काय करू शकता? कॅल्क्युलेट करू शकता. सो हे झालंय तुमचं फॅरेडे फर्स्ट लॉचे फर्स्ट लॉ जो काही प्रूव्ह करू शकतो त्याच्यासाठी असणारे इक्वेशन्स. ओके, बाकीच बघू आपण नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.